आली होती रणजी स्मृती चषकात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. ऐतिहासिक असं हे क्रिकेटचं मैदान आहे. उजव्या बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्माननीय संजयभाई म्हात्रे एस एस एंटरप्राइजेसचे मालक आहेत, ते सुद्धा दाखल झालेत आणि त्यांच्या सौजन्याने श्री हजरतजी शेख संजयभाई म्हात्रे यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. या व्यतिरिक्त येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही कॉमन प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेटमधील भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावर पाहणार आहात आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मोलाचं योगदान हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे या दोघांचं आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा तर या मान्यवरांची होईल. कमलाकर जाधव यांना आपण यापूर्वीच बघितलंय. मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व, सर्वांशी व्यवस्थित वागणारं व्यक्तिमत्व, सर्वांना समान समजणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला व्यासपीठावर लाभलेले हे प्रमुख पाहुणे आहेत. आणि सोबतच आमचे मित्र मैत्री ग्रुप कामनचे अध्यक्ष, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय अशोकजी भोईर यांना कसं विसरू, कारण ज्यांच्या सौजन्याने फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक म्हणून या स्पर्धेकरता सुद्धा पारितोषिक लाभलंय. आणखीन काही पारितोषिक आलेत, त्यांची चर्चा आपण करूया. यस, विकेट साठी आमचे एस एस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यांनी या स्पर्धेसाठी कॅश प्राईस 1 लाख रुपये स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि त्यांच्याकडून विकेट साठी 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साईस्पोल खारबाव दोन्ही संघासाठी विकेट साठी 2100 रुपयाचं पारितोषिक. अगदी बरोबर बघताय आपण. ह्या अगोदर ह्या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. अक्षय जो साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा खेळाडू आहे, आता प्रारंभिक जोडी उतरलंय. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय जय हनुमान कोणी संघाने आणि त्यांचे बॅटर मैदानाच्या आत दक्षत स्ट्राईकिंगकडे, नॉन स्ट्राईकिंगकडे योगेश उर्फ योगी आणि पहिला चेंडू टाकण्याकरता ऋषभ गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिलाच बॉल, गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू आणि तितकाच चांगला डिफेन्स केला या चेंडूला. 1 धाव मिळाली. 1 धाव वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू केल्यानंतर पूर्ण केली. एका धावेने खातं उघडलं या 2 फलंदाजाने. पण एक आत्मविश्वास बघायला मिळाला, कारण असा जेव्हा फटका तुम्ही खेळतात ना, चांगल्या चेंडूचा जेव्हा सन्मान करून सिंगल रोटेट करतात आणि एक आत्मविश्वास बघायला मिळाला धाव घेण्यामध्ये. हा, अगदी बरोबर. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि क्रिकेटमध्ये आपल्या सर्वात जवळचा मित्र कोण आहे, तर तो आपला आत्मविश्वास. प्रत्येक खेळाडूने तो प्राप्त करायला हवा. गोलंदाज आता पुन्हा आपल्या मार्गावर परतलाय. समोर उजव्या हाताचा फलंदाज योगेश, मागच्या मॅचचा हिरो, त्याने हा फुल्लर लेन चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये धाव घेण्याची संधी नाही, धाव घेण्याचा मौका नाही. हा निर्धाव चेंडू. काय क्षेत्ररक्षण केलंय महेंद्र पाटील, त्या ठिकाणी होते शॉर्ट कव्हरला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मागच्या मॅचमध्ये 8 चेंडूंमध्ये 27 धावा बनवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा हा खेळाडू आपल्याला बघतायत आपण. स्ट्राईकिंगकडे मोठी अपेक्षा असेल त्याच्याकडून. पुढचा बॉल, ह्या चेंडूला सरळ बॅटचा वापर करून खेळायचा होता. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या 2. यस, आमचे संजयभाई म्हात्रे साहेब यांच्याकडून महेंद्र पाटील यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. महेंद्र पाटील आपण त्या आणि महेंद्र पाटील ते पटकावू शकतात, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे. इथे रन मात्र भेटला नाही, कारण घेण्याची संधी होती, तो पूर्ण केला नाही. तसे रन घ्यायला हवेत खऱ्या अर्थाने. धाव संख्या 1. जोरदार खेळायचा होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि किती चांगला भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. धाव संख्या स्थिरावलेली आहे. धावपळकावर धाबा आहे त्या फक्त आणि फक्त 1 धाबा. आता फलंदाजाला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय गोलंदाज ऋषभ याने. नाही, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आणि खास करून आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि षटकामध्ये काय गोलंदाजी. खरं तर फलंदाजीचं मनपसंत षटक असतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे असतं, पण या ठिकाणी आपण असं पाहतोय की पुअर प्ले बघायला मिळतोय फलंदाजीचा. यस, पुअर प्ले, नॉट पॉवर प्ले. आता खरोखरच ज्या पद्धतीने हा शब्द वापरला गेला, मराठी भाषा, आपल्याला अभिमान आहे या भाषेचा. जोरदार खेळण्याचा प्रयास होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात देताना दिसला नाही. 1 धाव मिळाली. या एका धावेची धावसंख्येत बदल होतोय. 5 चेंडू समाप्त होत आहेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा, 2 रन्स. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये एक प्रेशर बिल्डअप केलेला आहे.
प्रेशरमधून बाहेर पडावं लागेल. एक मोठा फटका खेळल्यानंतर दबाव कमी होऊ शकतोय. मागच्या मॅचमध्ये केलं होतं. जोरदार मारण्याचा प्रयास केलाय. पुढे येऊन सरसवून खेळायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अशा रीतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस जिंकल्यावर जय हनुमान कोणी संघाची धावसंख्या आहे बिनबाद नाबाद 2 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय याचं वर्णन करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. कांदिवली संघ इथे दाखल झाला असं मला वाटतंय. श्रीकांतजी वेलकम. आम्ही आपलं स्वागत करतोय. श्रीकांत आपटीकर आपण टॉस करण्याकरता या. काही चांगलं व्यक्तिमत्व पॅडी क्लब संघाच्या पॅडी क्लबमधून हे आणि क्रिकेट खेळलाय. पॉल वाल्थेटी हा त्यांचा बॅट्समॅन. भरपूर काही आहे सांगण्यासारखी माहिती. सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर शिखर धवन या खेळाडूंसोबत केलेल्या श्रीकांत आपटीकर सरांनी गप्पा या सुद्धा मला आठवल्यात. चर्चा आपण करूया. सर्व असलेल्या मॅचमध्ये 2 धावा जय हनुमान कोणी संघाच्या बनल्यात. टॉस करण्याकरता कांदिवली संघाचा संघनायक लवकरात लवकर येईल कारण झाई संघाचे संघनायक या ठिकाणी पोहोचलेत. दुसरं षटक टाकण्याकरता समोरील इनकडून नितीश सज्ज झालाय. समोर योगेश. आता रनअपमध्ये चुकला जातोय. जे पॉवर प्लेचं षटक होतं ते संपलंय. जी बंधनं होती ती बंधनं आता शिथिल झालेत आणि शतरक्षक आपल्याला सीमारेषा लगत पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन एक शतरक्षक आपण बघितला तर काऊ कॉर्नर आणि मिड विकेट फॉरवर्ड मिड विकेटच्या अगदी जवळ आहे. एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. ह्या चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेल्या चेंडूला धाडलंय सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार हा आलाय षटकार. बिगी सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. या 6 धावणीची आता धावसंख्येला फरक पडतोय. धावसंख्या झेप घेते. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकामध्ये ऋषभ यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 धावा दिल्यात आणि नितेश पहिला चेंडू टाकत असताना थोडासा खराब चेंडू होता आणि इनसाइड आउट करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलं जिथे 6 धावा मिळाल्यात. फलंदाज योगेश आला. योगी पडतोय उपयोगी. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितेश. शॉर्ट बॉल. या चेंडूला उचललंय. या चेंडूवर दिला ठेवून चेंडू गेला हवा घेऊन. 6 धावा षटकार. ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर असा फटका लिहिल्या खेळायचे. फोर्स केलं होतं आणि हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. म्हणूनच ज्या षटकाराची धावसंख्या फुलली. उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य श्रीकांत आपटीकर सरांचं आगमन झालंय. महमूद क्लबद्वारे जवळजवळ 10 वर्ष ज्यांनी घालवली. आज त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये राहुल रॉय सारखा एक चांगला खेळाडू विक्रोळी संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. ते श्रीकांत आपटीकर सर व्यासपीठावर विराजमान झालेत. पॉल वाल्थेटी हा त्यांचा बॅट्समॅन आणि रोहित शर्मा हा पॅडी क्लबच्या माध्यमातून त्यांच्यासोबत अनेक वेळा दिसला. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकला जातोय. जोरकस मारण्याचा प्रयास केलाय. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 15. स्थिती आता सुधारलंय फलंदाजी करणाऱ्या संघाची. ॲब्सोल्युटली. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं फक्त 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र एक आक्रमण बघायला मिळते कारण 2 षटकार बघायला मिळाले. अगदी बरोबर. हो आडव्या पाठचा वापर करायचा होता. बॅटचं इनर एज लागलंय. चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या दृष्टीने गेलाय. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावणीची धावसंख्या 16.
एक धाव मोलाची आहे. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धाबा. सुधारणेला कधीच उशीर लागत नाही. पहिल्या चेंडूचं व्यवस्थित निरीक्षण केलं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, तदनंतर आता आक्रमक पावित्रा घेतलाय योगेश या खेळाडूने. आदरणीय मान्यवर या ठिकाणी सुद्धा दाखल झाले, त्यांच्याबद्दल मी चर्चा करेन. आता पुढचा बॉल कसा असेल ती चर्चा करूया. पुढचा बॉल, ओहो बघितलं, ओव्हरपिच चेंडूला भिरकावून दिले, ना इक्का ना दुक्का, सीधा सीधा छक्का, बिगी. बघायला मिळाले आणि काय लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. वाईड अप लॉंग ऑन, सीमारेषच्या बाहेर जाणारा हा एक षटकार. या 6 धाबणीची धाव संख्येला आकार, धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 22 धाबा. या षटकामध्ये पहिल्या षटकाची कसर भरून काढली. 5 चेंडूंमध्ये 20 धाबा बनवल्यात. धाव संख्या 22. पहिले षटक 2 धावांचं आणि हे 5 चेंडू 22 धावांचे, 20 धावांचे. धाव संख्या 22. पुढचा बॉल आता कसा असेल, बडा पॅक बडा धमाका. योगेश 3 षटकाराच्या सहाय्याने 20 या व्यक्तिगत धाव संख्येवर खेळतोय. 3 मात्र चेंडू तो निर्धाव खेळला आणि आता त्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. हो, आता एक चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू रिलीज झालाय, वळतोय, वळण मिळतंय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 22 धाबा. मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाठवणार आहोत पाणी. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून गाणी. सुद्धा खूप चांगलं लागलं, कारण आता सध्या तरी क्रिकेट हा खेळ सर्व तरुण मंडळींना बेहोश करणारा खेळ बनलाय. नाही, ॲब्सोल्युटली आपण मात्र खेळाकडे वळणार आहोत. 22 धावा आलेल्या आहेत. मला असं वाटतं की 45+ कडे पाहत असणार आहे हा संघ. सुरुवात चांगली झाली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जे आक्रमण बघायला मिळालं, खास करून योगेश याने 3 षटकार लगावले आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेलं आहे. अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे. मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था केली गेली. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि खेळाडूंनी तर ज्या वेळेस त्यांच्या क्रिकेट मॅचेस असतील त्यावेळेस या 8 ते 10 तासांमध्ये त्यांनी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला हवं. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये कशी काय फलंदाजी होतोय की रोखलं जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला, याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, भिवंडी एक्सप्रेस, व्हॉइस ऑफ भिवंडी, सर गवळी सर. धन्यवाद संदीप गावट. तर आपण पाहतात आमदार चषक 2022 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आणि आमचे महेशदादा पाटील, त्याचबरोबर यंगस्टार मोरी यांच्या विद्यमाने आयोजन करण्यात आलेली स्पर्धा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 45+ कडे पाहत असणार आहे हा संघ असं वाटते, कारण तिसरं षटक ज्याने आज विकेट हॅट्रिक पूर्ण केले आणि बेस्ट बॉलिंग फिगर सुद्धा बघायला मिळालं. 2 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले होते. यावेळेला मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू जाते स्क्वेअर लेगकडे, डीपमधून शतरक्षक येतोय आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या झाली 23. 23 धावा धाव फलकावर लागला जात आहेत. आता जे 2 फलंदाज आहेत त्या 2 फलंदाजांना आक्रमक रूप धारण करावं लागेल या क्षणाला. 23 धावा धाव फलकावर, कारण आणखीन 11 खेळाडूंमध्ये जे दमदार खेळी करणारे फलंदाज आहेत ते पॅव्हलियनमध्ये वाट बघतायत. पण आता मात्र एक द्वंद्व बघायला मिळेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये योगेश यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि अक्षय यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे एक द्वंद्व बघायला मिळेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. अक्षय याला मात्र ड्राईव्ह केलं, चेंडू कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तोपर्यंत मात्र एकच धाव, कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे साईज कोड खारबाव संघाचं. अगदी बरोबर. महेंद्र पाटील बघा ना, मजबूत आहेत, मात्र फिटनेस ते राखतायत. सूरज हा सुद्धा मजबूत खेळाडू आहे. करण हा सुद्धा मजबूत खेळाडू आहे. फिटनेस राखतायत, शरीरावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करून हे सर्व शरीर कमावलंय. दुसऱ्या बाजूला योगी याचं सुद्धा एक उदाहरण देता येईल आपल्याला. आपण यष्टीरक्षक पाहतोय मोनिश, खूप चांगला फिटनेस.
याला मात्र चेंडू पडल्यानंतर खाली हलकंसं अपील केलं जातंय. मात्र अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह होता, आत्मविश्वास मात्र नव्हता. येस, उत्साह आपल्याला जास्त दिसला. आणि मोनिश असं मला एक वाक्य आठवतंय की सर जे आमचे खेळाडू आहेत त्यांना खुल्या गटामधून कुठेतरी संधी द्या. मोनिश तरी एस यांच्या पाठीमागे, मयूर तरी त्यांचे बंधू, आणि आज मोनिश यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतायत. आणि तसं एक बाहुबली क्रिकेटर आहे, मजबूत शरीर असली सुद्धा फिटनेस खूप चांगला आहे. अक्षय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र काय चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स बघायला मिळाला, टर्न बघायला मिळाला, दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. येस, व्हेरिएशन आहे. अनुभव आता खूप चांगला झालाय. 2 वेळा 2022 मध्ये विकेट हॅट्रिक ज्याने केले. अण्णा स्मृती चषकामध्ये सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन ज्या खेळाडूने केलं तो खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय, मिस्टर अक्षय. येस, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कमबॅक करून दिलं होतं. आपण पाहतोय आता पण त्याने 4 चेंडू टाकलेले आहेत, फक्त 2 धावा दिल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा अक्षय, लेफ्ट आर्म. अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. आतापर्यंत फक्त संदीप आपण पाहते फक्त 5 चेंडू टाकले आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय. अगदी बरोबर, सुरेख मारा केला जातोय. म्हणूनच म्हटलं जाते की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान फार महत्वाचं आहे. इथे अनुभव कामी यायला हवा. गोलंदाजाने अनुभव मिळवलाय. त्यांनी जवळजवळ 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि फलंदाजाला तो मोकळीक देत नाही मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, 24. षटकातील शेवटचा चेंडू आहे. याला मात्र हुकचा फटका आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षण किती दर्जाचं आहे पाहूया खारबाव संघाचं. किती चांगल्या प्रकारे झेल घेतोय. आणि एक यशस्वी षटक या ठिकाणी पूर्ण होते, कारण या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 2 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. तीन षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता या स्क्रीनवर बॉलिंग समरी साई स्पोर्ट्स खारबाव संघाची. ऋषभ काटे आणि 2 धावा दिल्या एका षटकामध्ये. नितेश याने एका षटकामध्ये 20 धावा दिल्या. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने एका षटकात 20 धावा दिल्या होत्या. अक्षय एका षटकामध्ये फक्त धावा 2 स्पिन करतोय आणि 1 सफलता प्राप्त करतोय. बॅटिंग समरी आपण बघितलं तर बॅटिंग समरी आपण आतापर्यंत जय हनुमान कोणी संघाची योगेश हा 21 धावा बनवतोय. दक्षत नावाचा खेळाडू 8 बॉलमध्ये 3 धावा केल्यात आणि शिकार बनला तो अक्षय या गोलंदाजाचा. 3 षटकांमध्ये फार कमी धावा आहेत. 8च्या सरासरीने 24 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये 15 धावा जरी आल्या तर एक मजबूती निर्माण होईल जय हनुमान स्पोर्ट्स कोणी संघाकरता. नाही, ॲब्सोल्युटली 40चा आकडा पार करावा लागेल, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं वडघर संघाच्या विरुद्ध 47 धावांचं लक्ष्य सहजगत्या पार केलं होतं साई स्पोर्ट खारबाव संघाने. बघूया अजूनही तिथे गोलंदाजी मार्गावर आता एक नवीन गोलंदाज आलाय 4थं षटक टाकण्याकरता, सूरज. यस, महेंद्र पाटील गली पोझिशनला आहेत आणि आमचे स्पॉन्सर जे आहेत संजयभाई म्हात्रे SS एंटरप्राइजेसचे त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. जर झेल घेतला तर हलकीची स्माईल बघा ना, किती सुंदर वाटते ते दृश्य. महेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य. आणि आजकाल युवा जे क्रिकेटपटू आहेत त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेत. अंतिम षटक. यावेळेला मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अनपेक्षित खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. फुटवर्क बघायला मिळालं नाहीये. यस, म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट खेळताना तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तर चालेल. क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना फुटवर्क हा महत्त्वाचा रोल तुम्हाला अदा करायचा आहे. सूरज राईट आर्म. यावेळेला मात्र एक हुकचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे. यावेळेला मात्र गॅपमधून चेंडू जाईल, तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ताकद नव्हती आणि हुक करायचं होतं या चेंडूला. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत राहिले. कॉल कुणी दिला नव्हता. दरम्यान चेंडू काय त्यांच्याकरता थांबला नाही, तो सरळ निघून गेला 1 बाउन्सी मारायचे पार आणि हा सुंदर चौकार आपण पाहिला. 28 धावा झाल्या, 28. बऱ्याच उशिरानंतर चौकार येतोय. आपण पाहतोय तब्बल 7 चेंडू नंतर 8व्या चेंडूवर हा चौकार आला.
आपण बघितलं का दुसऱ्या षटकामध्ये फक्त आक्रमण केलं होतं योगेश याने, 3 षटकार लागवले होते आणि असं वाटलं की 50चा आकडा पार होईल, पण मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं अक्षय याने, पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती, महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा प्राप्त केली होती. आणि सूरज तर खऱ्या तर तो आता पुन्हा गोलंदाजी करायला लागला. अन्यथा तो एक विस्फोटक खेळाडू आहे, विस्फोटक फलंदाज आहे. आणि अलीकडे बरेचसे असे काही खेळाडू आहेत की त्यांनी आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं आहे. आणि आयकॉन म्हणून जर तुम्हाला एखाद्या संघामध्ये जायचं असेल तर तुमचा अष्टपैलू खेळ हवा असतो. सूरज राईट आर्म, याला मात्र फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही आहे. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनला आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 29. 29 धावा 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. कारण थोडासा संथ गतीचा चेंडू होता, आत येणारा चेंडू होता, शॉट सिलेक्शन करण्याकरता तितकी ताकद मिळाली नव्हती, तरी सुद्धा या चेंडूवर धाव मिळाली फलंदाजाला. नाही, चेंडू आणि बॅटचं थोडंसं अंतर असायला हवं, तरच तुम्ही चांगला फटका खेळू शकता. सूरज याला ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, चेंडू सरळ जातोय तो लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तयार आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा असेल तर फिटनेस फार महत्वाचा आहे. करणकडनं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. सूरज यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आला आणि पंच या ठिकाणी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत. 1 फॉर दी ओव्हर. यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित शिक्षा मिळू शकते गोलंदाजाला. कांदिवली आणि जायगाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे आणि काही गोलंदाजी आहे षटकामध्ये सुद्धा केलेली आहे. तर धावसंख्या झालेली आहे 33 आणि 34 धावांचं एक माफक लक्ष. आणि जेव्हा आपण टॉसकडे वळूया आणि टॉस करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक उपस्थित असतील. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या दादाने. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या पाटलाने. आमदार चषक हा सामना थँक यू सो मच. दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच जाई टीमचा कॅप्टन. वेलकम योगेश, वेलकम श्रीकांत अपटेकर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. आणि आमचे प्रमुख मान्यवर अशोकजी भोईर यांचं सुद्धा अकबर होते. वेलकम अँड HS एंटरप्राइजेसचे ऑनर संजय म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, हे आपण बघू शकता एका बाजूने आहे सिटी आणि दुसऱ्या बाजूने आमदार चषक. सिटी किंवा आमदार चषक असं आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? यस, श्रीकांत अपटेकर कॉल करतील आणि अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. आमदार चषक कॉल आहे आणि आमदार चषकच आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर जायचं आहे. श्रीकांत, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल तुझा? फिल्डिंग करू आम्ही, कारण समोरची टीम पण नवीन आहे आमच्यासाठी. चेक करण्यासाठी जरा फिल्डिंग करू. काय वाटते का फिल्डिंग करत असताना हे ओपन ग्राउंड आहे, आउटफील्ड फास्ट आहे, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि तुमचे बॉलर कुठले असतील 4 ओव्हरचा मॅच? 4 ओव्हरमध्ये आज राहुल राय आहे, कल्लू आहे, अतुल आहे, मान आहे. बॉलिंग साईड आहे चांगली. कमीत कमी रनमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस बॅटिंगसाठी येईल त्यावेळेस कुठले बॅटर असतील आणि या सीझनमध्ये इन्फॉर्म बॅटर कुठले आहेत तुमचे? मान जरा फॉर्ममध्ये आहे, सोनू आहे, पंकज आहे, राय आहे, आहेत 4-5 बॅट्समॅन चांगले. कसं वाटते इथलं आयोजन आणि सिटीमधून तुम्ही जेव्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना येता खेळण्यासाठी त्यावेळेस कसं वाटते?
जबरदस्त. आम्ही ह्याच माहोलसाठी इकडे येतो. म्हणजे आम्ही वाट बघत असतो कधी तुम्ही फॉर्म टाकता आणि आम्ही एंट्री करू. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक श्रीकांत. जायगाव टीम, योगेश आपण टॉस चाललेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. मात्र आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती रन पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्ही 50+ 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मागच्या स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडला तुम्ही आउट झाले होते. थोडंसं लेट आलं होतं, मला वाटतं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. यावेळेस काय मनसुबे असतील तुमच्या या टुर्नामेंटमध्ये? यावर्षी जितण्याचा मनसुबा घेऊनच आलेला आहे. तर आम्ही चांगलं प्रदर्शन करू बॅटिंग बॉलिंगमध्ये. कसं वाटतं इथलं आयोजन? आयोजन सुपर्ब आहे, ग्राउंड पण चांगलं आहे, आउटफील्ड वगैरे मजा येईल खेळायला. अपेक्षा करूया एक टफ फाईट मॅच आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक योगेश. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि रिपोर्ट असा आहे, टॉस बॉक्समधून टॉस जिंकल्या तो कांदिवली टीमने प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील संदीप गावंट सर. धन्यवाद हेमंत पाटील सर. हा मॅच तर रंगतदार होणार यात काही शंका नाही. पुन्हा माझ्यासमोर जोडले जातील डॉक्टर गवई सर. या इनिंगमध्ये गोड आवाज पुन्हा तुम्ही ऐकणार आहात. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 34 या धावसंख्येचं. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत उतरलंय. करण आणि प्रणय, रन मशीन, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याने मान मिळवला होता तो खेळाडू प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. अण्णा स्मृती चषकामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. शाही स्पोर्ट्स खारबाव संघाला 34 धावांची आवश्यकता 4 षटकात. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पूल केलाय. हा चेंडू जातोय कौक कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली आणि या एका धावणीशी त्याने आपलं खातं उघडलं. हल्ली क्रिकेटमध्ये आणि बँकांमध्ये खातं उघडण्याकरता वेळ लागत नाही. येस ॲब्सोल्युटली. आणि आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये करण याने काय आक्रमण केलं होतं. 6 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली होती. 400च्या स्ट्राईक रेटनं आक्रमण. यावेळेला पहिल्या चेंडूवर खाते होल करतोय. आता मात्र खेळण्यासाठी प्रणय यावेळी थोडंसं बदल केलेला आहे. नाही, ती जोडी आहे, प्रणय आलेला आहे. हा प्रणय आलाय आणि प्रणय स्ट्राईक इन कडे. रन मशीन आहे ही शाही स्पोर्ट्स खारबाव संघाची. शॉर्ट बॉल हुक केलं या चेंडूला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला हा शानदार चौकार. विकेट मिळवावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केलाय आणि याच बरोबर विकेटचं पतन होतंय. गॉन. ज्या विकेटची आवश्यकता ती प्राप्त केल्याने संदीप गावड जर खोनी संघाला जर मॅचमध्ये राहायचं असेल तर ठराविक अंतराने त्यांना विकेट्स घ्यावे लागतील. आणि जर खारबाव संघाला सामना जिंकायचा असेल तर 1:2 अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. म्हणूनच कॅप्टनने म्हटलं होतं की कुठल्याही संघाला कधीच कमजोर समजू नये. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केला होता जय हनुमान कोणी संघाने, आणि डिसिप्लिन दिसलं मला या संघामध्ये. कारण तुमची ओळख कधी होतोय, तुम्ही मोठे स्टार आहात हे कुणी जाणत नाही. तुमची वर्तवणूक कशी आहे मैदानाच्या आत हे फार महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर असलेली वर्तवणूक तुम्हाला मोठं करत असतं. यस, म्हणून म्हटलं होतं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. जेव्हा आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांना खेळताना बघितलं तेव्हा नक्कीच आपल्याला जाणवतं की क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. मला सुद्धा संधी मिळाली होती मास्टर ब्लास्टरला खूप जवळून पाण्याची. नक्कीच वेळ मिळाल्यानंतर याचा मी उल्लेख करेन. नितीश सर, तुमचं ते भाग्यच असावं. नवीन गेलेल्या फलंदाजाने या चेंडूला हुक केलं. चेंडू हवाई सफर करतोय. हवाई यात्रा सफल केली. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार. हा आलाय षटकार.
प्रथम जवळपास स्लॉक केला होता. स्लॉक चिपच्या आनंद फटका खेळला होता आणि मला असं वाटतं की करण हा खारबावरनं सेट होऊन आलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 24 धावांची खेळ केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. या 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 11वर. 34 धावांचा पाठलाग होतोय आणि अजून जर आपण विचार केला तर जिंकण्याकरता 23 धावा हव्या आहेत. या 23 धावा रोखण्याकरता रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्ध करावी लागेल. पुढचा बॉल या चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि शतरक्षकाने दिली हमी. हा मी झेल सोडणार नाही. गॉन. जास्त लांबी मात्र कमी आणि लॉंगअपला उभा असलेला क्षेत्ररक्षक आहे. त्याला माहिती होतं की कदाचित आपण ही कॅच सोडली तर मॅच सुद्धा सोडावी लागेल. अगदी बरोबर. बिग ब्लो, एक मोठी विकेट्स मिळवले. कारण जो मागच्या मॅचमध्ये चांगली अफलातून कामगिरी करून गेला त्याची विकेट्स ही फार महत्त्वाची विकेट्स होती. षटकार मारल्यानं कुणीही मोठा खेळाडू बनत नसतो. खेळपट्टीवर तग धरणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे अक्षय आणि पराग नावाचे खेळाडू मैदानाच्या आत उतरत आहेत. हर्ष यांनी कोणतीच चुकी केली नाही आणि लॉंग ऑफमध्ये एक अप्रतिम झेल टिपला. पण दुसरा अजूनही स्ट्रॉंग बॅटिंगला आहे खारबाव संघाकडे. कारण यानंतर येणारा सूरज आणि त्यानंतर येणारा मोनिश या दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तितकीच चातुर्यपूर्ण गोलंदाजी करण्याची क्षमता जय हनुमान खोणी संघामध्ये सुद्धा आहे. चर्चा आपण करूया या षटकातील. आता शेवटचा बॉल. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडू जातो गली क्षेत्रामध्ये दणदण करत. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव मिळत आहेत. दोघेही चित्त्याच्या वेगाने पुढे धावतायत आणि तिसरी धाव पूर्ण करतायत. चितेचा वेग म्हटला तर 113 किलोमीटर तासी वेगाने तो धावू शकतोय आणि हे 2 फलंदाज तितक्याच वेगाने धावलेत. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जातात त्या 14 धावा. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 18 बॉल 20 रन्स. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हीट आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही नक्कीच पंचांकडे त्याप्रमाणे मागणी करा. कारण डिहायड्रेशन होऊन उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था तुमच्यासाठी होईल. जास्तीत जास्त पाणी घेऊन तुम्ही मैदानात जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस, अगदी बरोबर. पाण्याची आवश्यकता ही प्रत्येक खेळाडूला हवी असते. सध्या आपण कटआउट्स बघतोय. आदरणीय सन्मान्य रत्नाकर रामचंद्र सावंत सर्व खेळाडूंच्या स्वागताचा हा कटआउट्स आहेत. श्री शिव गणेश मंडप डेकोरेटर्स मोरीगाव यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा दिलेत. आणि पाहू शकतायत आजच्या दिवसातील हे लॉट्स आहेत जे आपण लॉट्स या स्क्रीनवर बघू शकतायत. आज पुढील होणारा मॅच कांदिवली विरुद्ध जाईगाव असा पाहणार आहोत. आणि आणखीन शेवटचा मॅच असेल बिग डॅडी 47 विरुद्ध जितू पॅकर्स नवगराचा. मॅचकडे पुन्हा रवाना होऊया. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा खेळाडू आहे पराग. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आतिश. शॉर्ट बॉल चांगला जास्तीत जास्त वेळ होता फलंदाजाला चेंडू खेळण्याचा. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राबाहेर सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. जय शिवाय. थामस महान छत्रपती शिवाजी महाराज की. बघितलं पराग एक ऑफसाईडचा खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे. यावेळेला त्यांनी कट केलं होतं, स्क्वेअर कट केलं होतं. खरं तर पॉईंटला खेळत होतं. चेंडू मात्र जाते तो स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषच्या पलीकडे चौकार. अगदी बरोबर. आणि या 4 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावपैकीवर धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 34 धावसंख्येचा पाठलाग होतोय. युट्यूबच्या माध्यमातून जो श्रोते या स्पर्धेला पाहतायत त्यांच्या माहिती करतात जय हनुमान खोनी विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव अशी लढत तुम्ही पाहताय.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल या चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एक धाव मिळाली, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. या एका धावेनिशी धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 19 19 रन. 2 बाद 19 धावा. आता लक्ष तितकं दूर नाही. यस पराग करून खास करून क्लास क्रिकेट बघायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर त्याने खूप चांगला फटका स्लाइस केला होता पॉईंटला. दुसरा फटका आपण स्क्वेअरिस थर्ड मॅनला बघितला. यावेळेला आपण एक क्लास क्रिकेट डीप कव्हरला हा चेंडू अडवला जातोय. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. पुढचा बॉल इनसाइड आउट करून चेंडूला खेळायचं होतं, मात्र पावित्रा होता तो पावित्रा कुठेतरी चुकीचा होता. बॅकफूट आणि फ्रंट फूट हा फलंदाजाने ओळखायला हवा. निर्धाव बॉल. आणि त्याचं कारण म्हणजे चेंडू अनपेक्षित खाली राहिला होता. जेव्हा असं होतं बऱ्याचशा वेळेला हा चेंडू निर्धाव जातोय. अपेक्षा जी ठेवली होती अक्षयाने की चेंडू थोडासा उंच ओढेल, बाउन्स होईल, त्या अनुषंगाने फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अनपेक्षित चेंडू खाली राहिला. 15 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा बॉल जोरकस मारण्याचा प्रयास आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफळ झालाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडेपर्यंत खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. संघर्ष करावा लागेल, कारण म्हणतात ना की आयुष्यात येणाऱ्या अडचणी ही आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. ती क्षमता दाखवावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, क्षमता दाखवावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. स्विसिटचा फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये सीमारेषे पार आणि हा आलाय दर्जेदार चौकार. 4 नाही, आणि करण लवकर बाद झाल्यानंतर मात्र या दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते, आणि खास करून दोघांनी एक सावध पवित्रा स्वीकारलेला आहे. हवाई यात्रा त्यांच्याकडून बघायला मिळत नाहीये. यस, अगदी बरोबर. चर्चा करूया. व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय लक्ष्मीकांत म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. रत्नाकर सावंत साहेबांना आपण बघतायत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्यात आणि कटआउट्स आणि खास करून लागणाऱ्या संपूर्ण चेंडूंची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. पुढचा बॉल, गुल्डन स्पॉटवरचा चेंडू इनर एज लागतोय. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे आला होता. 1 धाव मिळाली. याचबरोबर षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, प्रत्युत्तर देत असताना साई स्पोर्ट्स कारभाव संघाची धावसंख्या 2 बाद 13च्या सरासरीने 26 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. काय एखादा चमत्कार करणारा गोलंदाज फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये असेल काय, ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पाण्याची व्यवस्था करा. मी स्वयंसेवकांना विनंती करतोय. आजच्या दिवसातील मोलाचं सहकार्य आहे जे आपण बॉल बॉय म्हणून जर आपण केलं, वॉल बॉय म्हणून आतापर्यंत राहुल द्रविड हा खेळाडू प्रचलित आहे. बॉल बॉय सचिन तेंडुलकर, ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बॉल बॉय म्हणून केली वानखेडे स्टेडियमवर 1988 साली. बघा ना, 24चा आकडा त्यांच्याकरता काय फलदायक ठरलाय. 24 एप्रिल 1973 त्यांचा जन्मदिवस. 24 फेब्रुवारी 1988 साली 664 धावांची हरीश ट्रॉफीमध्ये भागीदारी आणि 24 फेब्रुवारी 2010 मध्ये साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध 147 बॉलमध्ये केलेल्या 200 धावा. म्हणूनच या खूप खेळाडूची चांगली आठवण आठवण करून झाली. दिली, कारण रिलायन्स कपचा जो सेमीफायनलचा सामना झाला होता वानखेडे स्टेडियमवर, त्या ठिकाणी बॉल बॉय म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होते. आणि मला खूप अभिमान वाटतोय, नक्कीच माझं सौभाग्य म्हणता येईल की औरंगाबाद युनिव्हर्सिटी मैदानावर जो सामना झाला होता मुंबई विरुद्ध महाराष्ट्र, त्या ठिकाणी मी सुद्धा मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण घेत असताना जो 14, 15 आणि 16 जानेवारी 1989 मध्ये सामना झाला होता मुंबई विरुद्ध महाराष्ट्र, आणि मुंबईमधून मास्टर ब्लास्टर खेळण्यासाठी आले होते. त्यावेळेला मला खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळेला कदाचित अँड्रॉइड मोबाईल जर असते तर कदाचित मला सेल्फी काढण्याची संधी मिळाली असती. अगदी बरोबर. आणि आम्ही सुद्धा कमेंट्स केल्या असत्या. आणि खरोखरच सर, तुमच्याकडून भरपूर काही शिकण्याकरता आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. आणि आमच्या बाजूला अनुभव असल्या कारणानं आम्ही समालोचन चांगलं करतोय. कधी कधी अनुभव असल्यानंतर दबावसुद्धा असतोय.
आता सध्या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत, या डिफेंड केल्या जातील काय 8 धाबा, याचं वर्णन करण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करतोय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज डॉक्टर गवळी सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आवाज ऐकूया गवळी सरांचा. यस धन्यवाद संदीप गावड. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, सोपं समीकरण आहे. गोलंदाजीसाठी येतोय दर्शन, यानं लॉफ्टेड शॉट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. याला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू हवेत, मात्र मिडऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत मात्र अक्षय या संधी मिळते. 1 धावगणीची स्कोर लेवल झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या ठिकाणी आमचे एक्सपर्ट स्कोरर करतायत अंकित पवार. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जॉय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार.